नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आली आहे. PM किसान योजनेचा जो 19वा हप्ता आहे, त्याची एक तारीख काय आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग बघूया 19व्या हप्त्याविषयी एक सविस्तर अपडेट. मित्रांनो, बघू शकता शेतकऱ्यांचा 19वा हप्ता या महिन्यात येणार. योजनेशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. PM किसान योजना. PM किसान योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते, ज्यामध्ये वार्षिक 6,000 रुपये दिले जातात. त्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्त्याने जमा केली जाते. जसं बघू शकता मित्रांनो, PM किसान योजना भारत सरकार आणि कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक योजना सुरू केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना काही रक्कम दिली जाते. ही रक्कम त्यांची शेती आणि घरगुती गरजांसाठी आर्थिक मदत म्हणून आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 18 हप्ते शेतकऱ्यांना मिळाले असून आता सर्वांच्या नजर 19व्या हप्त्याकडे लागले आहेत. पुढील हप्ता कधी येऊ शकतो, कोणते शेतकरी त्यासाठी पात्र आहेत हे जाणून घेऊया. तर चला मग बघूया. जसं की बघू शकता तुम्ही, पुढचा हप्ता कधी येणार. PM किसान निधी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयांची मदत मिळते. ही रक्कम 2,000 रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात दिली जाते, जी शेतकऱ्यांच्या खात्यात येते. या योजनेअंतर्गत 18 हप्ते जारी करण्यात आले. दर 4 महिन्याने एक हप्ता जारी केला. जसं बघू शकता मित्रांनो, दर 4 महिन्यांच्या अंतरकाळाने म्हणजे जसे 4 महिने होतील लगेच दुसरा हप्ता पाठवला जातो आणि वर्षाला 6,000 रुपये या योजनेअंतर्गत येतात. त्यानुसार 19वा हप्ता हा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी सुरुवातीला जारी केला जाऊ शकतो. म्हणजे जसं बघू शकता मित्रांनो, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात. म्हणजे पहिल्या आठवड्यात का म्हणून फेब्रुवारीच्या, कारण की 1 फेब्रुवारी 2025ला आपलं राज्य सरकारचं एक बजेट राज्य सरकारचं नाही, केंद्र सरकारचं एक बजेट पेश होणार आहे. आणि त्या बजेटमध्ये बजेट पेश झाल्यानंतर त्याचं एक PM किसानचं एक बजेट पेश होतं. त्याच्यामध्ये इतकी रक्कम PM किसानची वार्षिक ह्याच्यासाठी वापरली जाणार हे एक त्याच्यामध्ये घोषित होतं. तर त्यामध्ये एखाद्या वेळेस रक्कम वाढण्याची शक्यता आहे. रक्कम जर वाढली तर शेतकऱ्यांना एक अत्यंत आनंदाची बातमी होईल. कारण की आपल्या राज्य सरकारचे 2 आणि 9,000 PM किसानचे झाले, तर 5,000 रुपये असे आपल्या राज्य सरकारच्या शेतकऱ्यांना भेटू शकतात. तर त्यासाठी मित्रांनो, तुम्हाला तुमचं KYC पूर्ण झालेले असायला पाहिजे किंवा तुमचं लँड रेकॉर्ड येस असायला पाहिजे आणि तुमचा आधार लिंक हा बँक अकाउंटला लिंक असला पाहिजे. तर तुम्हाला 19व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र असणार आहेत. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.